अशी मॅच आहे. काळेश्वरी योद्धाचे टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि एसबीएम वॉरियर्सला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. चला फिल्डिंग लावा टीम काळेश्वरी योद्धाच. मित्रांनो तुम्ही वेळ घेतला तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याच्या पण नोंद घ्या. दोन्ही संघ तुम्हाला वेळ घेता येणार नाही, याच्या पण नोंद घ्या. त्याच्यामुळे फिल्डिंग लावा टीम काळेश्वरी योद्धाच, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आयोजन समितीकडून सूचना माझ्यापर्यंत येते, मी तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवतोय, याची आपण दक्षता घ्या. फिल्डिंगची सजावट करा टीम काळेश्वरी योद्धाच. आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे, आपण फिल्डिंग लावा. टीम काळेश्वरी योद्धा, जर आपण फिल्डिंग लावली नाही तर मात्र तुम्हाला कमी ओव्हरचा सामना खेळावा लागेल, याची पण तुम्ही नोंद घ्या. त्यामुळे तुम्ही घाई करा. त्याचबरोबर अमोल दादा बांगड्यांचा आपण सन्मान करूया. राजधानी 11 या टीमचे ओनर आहेत आणि आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करूया. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना विनंती या आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. राजधानी 11 संघ या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळत आहे आणि त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून हा सन्मान होत आहे. दक्षिण सावली रबर बॉल प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण त्यांना सन्मानित करूया. राजधानी 11 चे टीम ओनर, त्यांचा आपण सन्मान करूया. सकाळपासून ते या ठिकाणी आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया. एका बाजूला बॅटिंग मध्ये पिंपरी गावचे ऑलराऊंडर खेळाडू राहुल वांगडे, दुसऱ्या बाजूला करंडी गावचे ऑलराऊंडर खेळाडू विजय चव्हाण. गोलंदाजी मार्गवरती पहिलं षटक, पहिला बॉल. अमर शेलार मॅन फ्रॉम वागदरे पहिला बॉल टाकतील. मॅचचा सुरुवात, दोन्ही खेळाडू तोला मोलाचे एकमेकांसमोर. फुल टॉस, एक टप्पा घेत. इथे चांगलं क्षेत्ररक्षण, असं वाटलं की आता बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईन ओलांडतो की काय, परंतु अमर शेलार यांनी हा बॉल लोअर फुलटॉस टाकला होता आणि त्याच्यावरती मिळालं एक सिंगल. बॅटल बघण्यासारखं आहे. अमर शेलार म्हटलं की पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचे पहिल्या पर्वाचे बेस्ट बॉलर हा किताब ज्यांनी मिळवला ते अमर शेलार आहेत, ज्यांचं गाव वागदरे आहे. परंतु एका बाजूला करंडी गावचे ऑलराऊंडर खेळाडू विजय चव्हाण. सोडून दिलाय बॉल, वेगाने टाकलेला आहे. अंपायर कडे वाईड आणि बॉल पुन्हा टाकावा लागेल. कास पठारचं क्रिकेट ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये चांगलं खेळलं असं विजय चव्हाण बॅटिंग मध्ये तयार होत आहेत. फुल टॉस, एक टप्पा. आता बॉल बाउंड्री लाईनशी मारील गप्पा आणि या डावातला दिला पहिला धप्पा. बॉल सीमारेषा पार, चौकार. हा पहिला चौकार आलाय मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना एसबीएम वॉरियर्स विरुद्ध काळेश्वरी योद्धाच अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. हा बॉल इथे आता ज्या प्रकारे हाताळण्यात आलेला आहे, डॉट आलेला आहे, कोणतीही धावा बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. बॉल निर्धाव आलाय. बॉलर पुन्हा तयार. अमर शेलार एक भेदक गोलंदाज, जावली तालुक्यातील ऑन साइडला टर्न केलाय आणि हाई बॉल सीमारेषेच्या पलीकडे. याही बॉलवरती रन्स मिळतील 4 आणि किनेक धावसंख्या वाढवणारा विजय चव्हाण यांच्या बॅट मधून आला हा चौकार. विजय चव्हाण यांनी ज्या प्रकारची बॅटिंग केलेली आहे, आपली आक्रमकता इथे सिद्ध केली आहे आणि हाई बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. सर्व 4 धावांसाठी रिप्ले टेलिकास्ट. या बॉलची क्रिया, फुलटॉस जे बॉल आहे त्याच्यावरती फटके मोठे आलेले आहेत, त्याच्यामुळे या गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष टाकावं लागेल अमर शेलार यांना. किंबहुना आता फुलटॉस टाळावे लागतील. यावेळेला वेळेची अचूकता नाहीये. क्षेत्ररक्षक पाठीमागे थांबले, परंतु 2 क्षेत्ररक्षक आणि याच दरीतून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सर 4 धावेंसाठी. क्रिकेट असो किंवा आयुष्य, दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही आणि जर जीवनामध्ये सुखाची हिरवळ आणायची असेल
तर दुःखाची दरी पार करावी लागते. या बॉलने 2 खेळाडूंमधली दरी पार केली आहे सरळ 4 धाब्यांसाठी. शेवटचा बॉल या ओव्हर मधला आणि हाई बॉल सीमारेषेच्या पलीकडे म्हणजे या ओव्हर मधला चौथा चौकार. काय बॅटिंग केली विजय चव्हाणने, लागोपाठचे 3 चौकार मारलेले आहेत. काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. आणि चौकारांची हॅट्रिक मारली त्याच्यामुळे एक विशेष पारितोषिक त्यांना दिलं जाईल. श्री दिलीप जाधव साहेब क्लासिक डेंटल लॅब यांच्या माध्यमातून अर्धशतक किंवा 3 विकेट किंवा 3 चौकार 3 षटकारांसाठी पारितोषिक आहे. त्यांच्या नावाची आपण नोंदणी करून घेऊया. आदित्य दुधाने मालचुंडी गावचा एक युवा गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. बॅटिंग मध्ये एका बाजूला राहुल वांगडे. राहुल वांगडे यांनी या बॉलवरती प्रहार केलाय. सिंगल धाव पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न केलाय का? हो, विजय चव्हाण जलद गतीने नॉन स्ट्रायकर नो बॉल आहे म्हणजे नो +2 अशा एकूण धावा मिळतील 3. विजय चव्हाण वेगाने नॉन स्ट्रायकर एंडला आले परंतु त्याच वेळेस पंचांनी कळवलं की हा नो बॉल आहे, त्याच्यामुळे बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. राहुल वांगडे विजय चव्हाण एका बाजूला अलीकडच्या कालावधीमध्ये एक गोलंदाज म्हणून चर्चेला आलेलं नाव आदित्य दुधाने तयार. वो साइड वेज है, साइड नॉन वेज है. बॉल पुन्हा तयार. आदित्य दुधाने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट त्यांनी टाकलेला बॉल आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता परंतु विजय चव्हाण ज्या प्रकारे धावत गेले त्यामुळे इथे मुभा मिळू शकले नाही व या बॉलला अडवण्याची. त्याचमुळे की काय या दोन्ही फलंदाजांनी सहजरित्या ही धाव पूर्ण केली. धावसंख्या एकदा आपण सांगूया. बॅटिंग करताना बनवलं तर SBM वॉरियर्सने 22 शून्य गडी बाद. या ओव्हर मधल्या अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. चला थोडीशी आपण घाई करूया. ऑन साइडला विजय चव्हाण खेळण्याचा प्रयत्न करतात परंतु घोषंकित क्षेत्र आहे पाठीमागच्या बाजूला त्यामुळे सिंगल पेक्षा जास्तीचं काही इथे मिळू शकणार नाहीये. विजय चव्हाण करंडी गावचे परफेक्ट ऑलराऊंडर आहेत. आदित्य दुधाने मालचुंडीचा एक युवा डावखुरी आताचा गोलंदाज आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये चर्चेमध्ये आलेलं हे नाव आहे आदित्य दुधाने. डावखुरी आताचा भेदक मारा करणारा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आहे परंतु एका बाजूला विजय चव्हाण ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धा गाजवल्या. इथे हा बॉल बांधून ठेवणारा आहे, विचार करायला लावणार आहे. बॉल डॉट टाकला आदित्य दुधाने यांनी. काय कमाल केली आहे, वा काय गोलंदाजी केली आहे. वाकाडण्याजोग हा बॉल होता. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा एका बाजूला बांधून ठेवलंय विजय चव्हाण. पुन्हा तयार. हात खोलले होते विजय चव्हाण यांनी पहिल्या ओव्हरमध्ये परंतु या ओव्हरमध्ये त्यांना बांधून ठेवण्याचं काम या मालचुंडीच्या आदित्य दुधाने केलंय. हाई बॉल प्रभावशालीच आहे. ताकास्तूर लावूच दिला नाही आणि डावपेच पुन्हा एकदा उधळून लावले. जे काय मनसुबे होते ना या बॉलच्या पाठीमागे खेळण्याचे ते पूर्णपणे उधळलेले आहेत. काय गोलंदाजी केली आहे. सुरुवातीचे काही बॉल त्याचे सोडले ना तर काही बॉल आदित्य दुधानेचे प्रभावशालीच होते आणि हा त्यातला एक बॉल. व्हॉट अ बॉलिंग स्पेल. शरीरापासून बॉल दूर टाकला, दूर काढला, कट केला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आदित्य दुधाने फुल टॉस आणि हेच करायचं नव्हतं आदित्य दुधाने यांना आणि तेच केलं. दिलं फलंदाजाला आमंत्रण आणि बॉल करतोय हवाई भ्रमण. बॉल सीमारेषा पार, षटकार.
फुलटॉस बॉल म्हटलं की मेजवानी आणि त्या मेजवानीवरती इथे ताव मारला विजय चव्हाण यांनी. प्रेशर आदित्य दुधाने यांनी क्रिएट केला होता, परंतु तो षटकार मारत इथे विजय चव्हाण यांनी आपल्या स्टाईलने रिलीज केला. धावसंख्या 29. शेवटचा एक बॉल बाकी आहे. विजय चव्हाण वैयक्तिक 23 वरती बॅटिंग करतायत. आदित्य दुधाने पुन्हा तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. कभी खुशी कभी गम असं असणार हे षटक क्रमांक 2. नाखुश पाहायला मिळाला आदित्य दुधाने ज्या प्रकारे त्यांनी हा बॉल टाकला. सर्व काही सुरळीत चाललं होतं आणि त्याच वेळेस मात्र आदित्य दुधाने यांनी यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये टाकलेला फुलटॉस बॉल आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. चला थोडीशी आपल्याला घाई करावी लागेल. हो, शेवटचा बॉल इथे डॉट. शेवटच्या बॉलवरती विकेटचं पतन आहे. बिग विकेट गॉन. विजय चव्हाण या बॉलवरती माघारी येतील. बॅटिंग करताना वैयक्तिक त्यांनी बनवले धावा 23. हो, बॉलने घेतला बॅटचा किनारा, मिळाला नाही भाग्याचा सहारा आणि विजय चव्हाण यांना जावं लागतं तर माघारी. बिग विकेट गॉन. विजय चव्हाण माघारी. धावसंख्या 29. चला थोडीशी आपण घाई करत आहोत. ओव्हर नंबर 3 खेळायला सुरुवात होईल आणि यानंतरची मॅच आहे मॅच क्रमांक 5. राजधानी 11 त्यांच्या विरुद्ध पाबर पॅन्थर. पुन्हा एकदा फाईट करेल या मॅच मध्ये पाबर पॅन्थर. राजधानी 11 विरुद्ध. राजधानी 11 पुन्हा एकदा फाईट करेल पाबर पॅन्थर विरुद्ध. बॉलर कोण आहे? बॉलर ओव्हर नंबर 3 साठी आता गोलंदाजी मार्गवरती निरंजनला बोलवलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी राहुल वांगडे आणि निजरेगावचे सूर्यकांत शेडगे. ओ हा बॉल अंपायर कॉल इट्स व्हाईट बॉल. पुन्हा टाकावा लागेल. दिशाईन बॉल आहे. निरंजन ऑन साइडला बॉलला फ्लिक केलेला आहे. निरंजन धनावडे गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत ओव्हर नंबर 3 साठी आणि फुलटॉसला फ्लिक केला आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव इथे मिळालेली आहे. धाव गती जर आपण पाहिली तर चांगली आहे. बॅटिंग करताना प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं आहे की या सरासरीने जर टीम SBM वॉरियर्सने बॅटिंग केली तर हा संघ अपेक्षित धावा 70 पर्यंत पोहोचू शकेल असं प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं आहे. बॉलर तयार. ओ चांगला बॉल टाकलाय. बॉलला उसळी प्रदान केली आहे. बॉल डॉट आलाय. चांगली गोलंदाजी युवा खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये प्रभावित केलेला आहे. ज्या प्रकारचा खेळ युवा खेळाडूंनी केलेला आहे. चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये युवा खेळाडू करतायत. अभय भिल्लारे सारख्या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली आहे. आदित्य दुधानेने आपला जलवा दाखवला या पाठीमागच्या ओव्हरमध्ये. म्हणजे बरेचसे युवा खेळाडू आहेत ज्यांनी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत प्रभावित केलेला आहे गोलंदाजी करताना. हीच ती संधी आहे जिथे जर तुम्ही चांगला खेळ केलात तर निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये बऱ्याचशा मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. बॉलर तयार. ओ वेळेत चाचुकता नव्हती. पाणी आहे काही ठिकाणी त्याच्यामुळे पाण्यामध्ये बॉल स्टॉप झालेला आहे. आणखीन एका धावेचा प्रयत्न केला जाईल का नाही. सिंगलच मिळते. एकूण धावसंख्या आहे SBM वॉरियरची प्रथम बॅटिंग करताना 33 धावा एक गडी बाद. निरंजन धनावडे यांनी ओव्हरमध्ये काय केलंय धावसंख्येचा वाढलेला वेग कमी केलाय. अवघ्या 4 बॉलमध्ये या खेळाडूने 4 धावा खर्च केलेल्या आहेत. आगामी कालावधीमध्ये येणाऱ्या क्रिकेट स्पर्धा ज्यावेळेस होतात ना ऑन साइडला बॉलने घेतले भरारी आणि राहुल वांगडे यांचा फटका आहे भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमारेषा पार. षटकार. राहुल वांगडे काय बॅटिंग केली बॉलच्या पाठीमागे. जसा अंगावरती बॉल आला तसा त्याला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धाव्यांसाठी
आपण चर्चा केली की आगामी कालावधीमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बऱ्याचशा प्रीमियर लीग येतात, तालुक्याची, जिल्ह्याची, म्हणजे बऱ्याचशा प्रीमियर लीग येत असतात त्याची महाराष्ट्रातून. त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता. जर तुम्ही या लेवलला येऊन जर चांगला खेळ केला तर निश्चित येणाऱ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला संधी मिळू शकते. षटक क्रमांक आता 3चा खेळ संपला आणि एसबीएम वॉरियर्सने प्रथम बॅटिंग करताना बनवलं धावा 39. एक गडी बाद, चांगलं षटक निरंजन धनावडे. अवघ्या या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केलेल्या. शेवटचा बॉल काय टाकलाय आणि या बॉलच्या पाठीमागे पंचांनी हेरलं की बॉल अंगाला भेदलेला होता, बॅटचा संपर्क नव्हता. षटकार खाऊन देखील या खेळाडूने अवघ्या 10 धावा खर्च केलेल्या आहेत. एकूण 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 39 वरती 1. चला थोडं स्पीडअप घ्यावं लागेल. काळेश्वर योद्धाच टीम मीटिंग तुम्ही जास्तीची घेऊ शकत नाही. मैदानाच्या आतमध्ये राहुल वांगडे आणि बॅटिंग मध्ये सूर्यकांत शेडगे अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहेत. गोलंदाजी मार्कवरती देखील आता चांगल्याच खेळाडूला बोलवावं लागेल, कारण या 2 फलंदाजांना येणाऱ्या गोलंदाजाला रोखावं लागेल. त्यामुळे अशा गोलंदाजाचा पर्याय इथे निवडावा लागेल जो या 2 खेळाडूंना बांधून ठेवेल, रोखून ठेवेल, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवेल. काळेश्वरी योद्धाजने बरेचसे युवा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आणलेले आहेत. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्गवरती करंडीचा आयुष शिंगटे आयवा गोलंदाजी मार्गवरती. चला घाई करा. ओव्हर नंबर 3चा खेळ संपलेला आहे. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. आयुष शिंगटे आयवाला गोलंदाजी मार्गवरती बोलवलेला आहे ओव्हर नंबर 4 साठी. एकूण धावसंख्या आतापर्यंत 39. 39 धावा, एक गडी बाद. एसबीएम वॉरियर्स प्रथम बॅटिंग करताना ही धावसंख्या आतापर्यंत उभारलेली आहे. एसबीएम वॉरियर्स विरुद्ध काळेश्वरी योद्धास अशी लढत आहे. षटकातला आता पहिला बॉल ओव्हर नंबर 4. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मनसुर उधळून लावले. पहिलाच बॉल डॉट टाकलाय. आपली चमक आणि धमक आयुष शिंगटे आयवा यांनी पहिल्याच बॉलच्या पाठीमागे दाखवली आणि सूर्यकांत दादा शेडगे यांना बांधून ठेवले या बॉलच्या पाठीमागे. हा बॉल डॉट टाकलाय. पुन्हा तयार निझरे गावचे अनुभवी खेळाडू स्ट्रायकर एंडला सूर्यकांत शेडगे तयार. फटका चांगला एक्झिक्यूट केलाय. कव्हर्सला बॅकअप नाहीये आणि अखेरकार या बॉलच्या पाठीमागे काय घडलेलं आहे? पाण्यामध्ये बॉल स्टॉप झालाय का? पंच या बॉलच्या पाठीमागे काय आहे? चौकार आहे. या बॉलच्या पाठीमागे धावा मिळतील 4 धावा या बॉलच्या पाठीमागे आपण स्कोअर बोर्ड मध्ये आपण ऍड करूया. 43 धावा. निश्चित मैदानाच्या उजव्या बाजूला काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि अशा ठिकाणी फिल्डिंग करणं थोडंसं कठीण आहे. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा बॉलर तयार आयुष शिंगटे. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. मॅच क्रमांक 5 राजधानी 11 त्यांच्या विरुद्ध पाबळ पॅन्थर फाईट करेल आणि त्या मॅचचा आपण टॉस करूया. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. राजधानी 11 विरुद्ध पाबळ पॅन्थर. आपण तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होईल याची आपण नोंद घ्या. बॉलर तयार. ओव्हर नंबर 4. हो इथे काय झालेलं आहे? पहिला डेड आहे, परंतु यानंतर जर अशा प्रकारचा बॉल टाकला तर तो नो बॉल असेल. त्याच्यामुळे आता ही गोष्ट टाळावी लागेल. पहिल्या एका बॉलसाठी गोलंदाजाला मुभा आहे, त्याच्यामुळे बॉल पुढेच टाकावे लागतील. परंतु एका बाजूला बॅटिंग मध्ये सूर्यकांत शेडगे तयार. आखूट टप्प्याचा बॉल समोर खेळला, लांबी कमी पडली, फटका फसला, धक्का क्रमांक लागला दुसरा एसबीएम वॉरियर्स या टीमला. मोठ्या फटक्यासाठी गेले आणि त्या फटक्यातली लांबी कमी पडली, धक्का क्रमांक लागलेला आहे. तो आता एसबीएम वॉरियर्स या टीमला दुसरा. अवघ्या 5 धावा बॅटिंग करताना बनवू शकले सूर्यकांत शेडगे. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मोहाडगावचे सूरज धनावडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. मधल्या फळीमध्ये
क्षमता आहे, गुणवत्ता आहे, वेळेप्रसंगी मोठे फटके ते मारू शकतात. आणि आज आता हीच तर ती वेळ आहे मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके मारण्याची. कारण शेवटचे काहीच बॉल बाकी आहेत आणि शेवटच्या काही बॉलमध्ये बॅटिंग टीमला हे आक्रमणच करावं लागतं. फटका आल्या पावली चांगला खेळलाय, डीप कव्हरला बॉल सीमारेषा पार. मी आलोय याची प्रचिती देणारा चौकार आलाय. नो प्लस 4, धावा मिळाल्या 5. आपला पॅटर्न आहे हटके. आपण मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर मारतो मोठे फटके. सूरज धनावडे. सूरज धनावडे यांचा प्रत्येक षटकार हा 101 रुपयाचा असेल. मनोज जवळ यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. चौकार मारलेला आहे, षटकार जर मारला तर 101 रुपयाचं पारितोषिक त्यांना मिळेल. गोलंदाजी मार्ग वरतून आयुष शिंगटे आयवा. याही बॉल वरती प्रहार चांगलाच केलाय. खेळाडू होते तरी देखील बॉल सीमारेषा पार चाललाय. तलवारीच्या धारेने बॉल सीमारेषा चिरतोय. अन्नू बॉल आहे. एकूण 5 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील आणि स्कोर बोर्ड पुढे जाईल. चला घाई करा, विनंती आहे. टीम काळेश्वरी योद्धाच चला काळेश्वरी योद्धास फिल्डिंग लावा मित्रांनो, फिल्डिंग लावा. बरेचसे बॉल बाकी द्या ओव्हर मधले. बॉलवर तयार. हो, यावेळेला फटका पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलाय. हो, खेळाडू बॉलच्या खाली आले परंतु झेल पकडू शकलेले नाहीयेत. 2 धावा बॉलच्या पाठीमागे आलेल्या आहेत. आयुष शिंगटे यांना आज आत्मविश्वासाला साथ घालत चांगले बॉल टाकावे लागतील. प्रत्येक बॉल हा विश्वात्मक टाकावा लागेल जो मनोबल वाढवेल. ओ, इथे झेल निसटलेला आहे आणि इथे काय झालं, कॅचे सुटली आणि आणखीन एक धाव गेली. म्हणजे तेलही गेलं, तुपही गेलं, हाती उरलं धुपाटणं. अशा प्रकारची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आली. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. ओ, इथे डॉट आला. पाठीमागच्या बॉलवरती कॅचे पकडता आली नाही आणि धावही खर्च करून बसले. परंतु इथे हा बॉल डॉट आला. षटक क्रमांक 4चा खेळ संपला. 58 धावा 2 गडी बाद. SBM वॉरियर्स प्रथम बॅटिंग करताना. शेवटचे 6 बॉल बाकी. चला काळेश्वरी योद्धास तुम्हाला स्पीडअप करावं लागेल. टॉस साठी या. मॅच क्रमांक 5चा टॉस केला झालेली मॅच क्रमांक 5 राजधानी 11 विरुद्ध पाबळ पॅन्थर्स. आपण या. पाबळ पॅन्थर्स 58 वरती 2. चला काळेश्वरी योद्धा तुम्ही प्रत्येक ओव्हरच्या पाठीमागे मित्रांनो टीम मीटिंग घेत आहे. ही तुम्हाला मुभा नाहीये. तुम्हाला 3 ओव्हर नंतर टीम मीटिंग साठी मुभा आहे. परंतु रेग्युलर ओव्हर मध्ये तुम्ही टीम मीटिंग घेऊ शकत नाही अशी सूचना आयोजन समितीकडून माझ्यापर्यंत आलेली आहे.
ओव्हर नंबर 5 सुरुवात झाली. क्षेत्ररक्षक डीपला होते, बॉल पर्यंत आले आणि बॉलची फेकी गेली. तोपर्यंत बॉलच्या पाठीमागे एक सिंगल मिळते. शेवटचे 5 बॉल आणि गोलंदाजी मार्गवरती आता वेदांत रवले, मालचुंडी गावचा एक युवा खेळाडू गोलंदाजी मार्गवरती आलेला आहे. वेदांत रवले लेदर बॉलचे धडे गिरवणारा खेळाडू गोलंदाजी मार्गवरती येतोय. परंतु सायकर एंडला आता राहुल वांगडे तयार. ओ राहुल वांगडे यांना बांधून ठेवणारा बॉल लीग बिफोर विकेट बॅटर आउट नाही या स्पर्धेमध्ये, त्याच्यामुळे ही अपील घाई धरली जाणार नाही. परंतु वेदांत रवले यांनी काय बॉल टाकलाय. कमी वयाचा खेळाडू आपल्या गोलंदाजी मधली चमक दाखवतोय. फुलटॉस फक्त फ्लिक केलाय. कॅचचा कॉल आहे का. ओ क्षेत्ररक्षकाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अखेर काय बॉल सीमारेषा पार. धाबा मिळाल्या बॉलच्या पाठीमागे 4 धावसंख्या वाढवणारा चौकार. परंतु वेदांत रवले यांनी हा बॉल लोअर फुलटॉस टाकला होता, पायावरती होता, त्याला फ्लिक केलं. फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी झटका आणि या बॉलवरती आला 4 धाब्यांचा फटका. वेदांत रवले मॅन फ्रॉम मालचुंडी. हो वेदांत रवले यांनी अशा फलंदाजाला बांधून ठेवलंय जो खेळाडू अनेक क्रिकेट स्पर्धा जिल्हा आयकॉन म्हणून आपल्या कारकिर्दीमध्ये खेळलाय. नाव आहे राहुल वांगडे. परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून राहुल वांगडे यांच्याकडे या पश्चिम महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये पाहिलं जातं. आणि अशा खेळाडूला बांधून जखडून ठेवण्याचं काम कोणी केलंय. कमी वयातला मालचुंडी गावचा खेळाडू, नाव आहे वेदांत रवले. हो हाई बॉल खाली राहिलाय. वयाचे फक्त आकडे असतात, बाकी काही तुमच्या कौशल्याचा असतो. आणि कमी वयामध्ये या खेळाडूने गोलंदाजीचं असं काही कौशल्य आत्मसात केलंय ना, त्याचं चांगलं सादरीकरण केलंय. धावसंख्या 64, शेवटचे 2 बॉल. हो इथे आता पकडला कॅच आणि इथे महत्वाची विकेट टिपली. डाव संपलेला आहे. राहुल वांगडे यांना माघारी यावं लागतंय. मित्रांनो, वेदांत रवले यांच्या युवा खेळाडूची गोलंदाजी आवडली असेल राहुल वांगडे विरुद्ध एकदा जोरदार टाळ्या आपण देऊया त्याच्या खेळासाठी. अवघ्या 6 धावा दिल्या वेदांत रवले यांनी आणि प्रथम बॅटिंग करताना बनवला एसबीएम वॉरियर्सने 64 आता बनवायच्या आहेत. काळेश्वरी योद्धाचा धावा 65. आपण करूया पुढील मॅचचा टॉस आहे पाबळ पॅन्थर विरुद्ध राजधानी 11 या मॅचचा होता टॉस. आणि मनोज जवळ यांच्या शुभासे टॉस केला जाईल. जवळवाडीचे एक नामवंत क्रिकेटर आणि त्यांच्या शुभासे टॉस होत आहे. जावली क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारी सदस्य त्यांच्या शुभासे टॉस होतो. या थँक्यू सो मच. इथून पुढे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळूया, जिथे 2 टीमच्या दरम्यान टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला टीम आहे राजधानी 11, त्यांच्या विरुद्ध आहे पाबळ पॅन्थर. असा सामना आहे. 2 टीमच्या दरम्यान आपण करूया टॉस आणि टॉस करण्यासाठी आपण आमंत्रित करूया एक जावली तालुक्यातील एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्यांची संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ओळख आहे असे मनोज जवळ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. एका बाजूला टीम आहे राजधानी 11, त्यांच्या विरुद्ध आहे पाबळ पॅन्थर. असा सामना आहे. त्या मॅच आपण टॉस करूया. मॅच क्रमांक आजच्या दिवसातील 5 तुम्हाला पाहायला मिळते. चला कॅप्टन या, वेळ जास्तीचा घेऊ नका. स्पर्धा खूप चांगली आहे. खरं तर दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगचा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. पर्व 4था आहे. चला पाबळ पॅन्थर टीमचे कॅप्टन आपण धावत या, वेळ जास्तीचा घेऊ नका, कारण आम्ही अगोदरच अनाउन्समेंट देखील करतो आणि सूचना देखील तुम्हाला देत असतो. चला इथून पुढे आपण टॉस करूया 2 टीमच्या दरम्यान. मनोज दादा जवळ यांचे शुभ हस्ते कॉइन स्पिन राजधानी 11 टीमचे कॅप्टन कॉल करतील. छापा असा कॉल केला. यस, इथे काटा आलेला आहे आणि टॉस जिंकलाय पाबळ पॅन्थर या टीमने. अभिनंदन, टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. पहिला सामना तुम्ही जिंकलेला आहे. फिल्डिंग करणार आहात. समोरच्या टीमला किती धावांपर्यंत थांबवू शकाल? आम्ही कमीत कमी 50-60 रनापर्यंत त्यांना रोखू. या मॅच मध्ये काय गेम प्लॅन असेल? नाही, आता कंटिन्यू आहे तो प्लेन, काय चेंज नाही काय होणार. थँक्यू सो मच राजधानी 11. खरं तर पहिला सामना तुम्ही जिंकलेला आहे आणि आता दुसरा सामना खेळताय. फील्ड बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत मजल मारू शकता? 70+. 70+ मारण्याचा प्रयत्न निश्चितपणे तुम्ही कराल, परंतु काय गेम प्लॅन असेल आणि टीम मॅनेजमेंट काय असेल?
गेम प्लॅन असं काय नाही, पहिली मॅच आम्ही जिंकलो आणि तसंच खेळण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप सारे शुभेच्छा. ऑल द बेस्ट मित्रांनो. टॉसमध्ये घडलेला आहे काय, तर टॉस जिंकलेला आहे पाबळ पॅन्थर या टीमचा टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले राजधानी 11 या टीमला. दोन्ही टीम्सला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. आवाज ऐकूया पश्चिम महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज निलेशजी मर्डेकर सर यांच्या वाणीतून ऐकूया दुसऱ्या डावाची कहाणी. चला मित्रांनो, सामना सुरू करा. फिल्डिंग लावा. टीम SBM वॉरियर्स आपण फिल्डिंग लावा. धन्यवाद ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकला. तुषार जांभळे सरांना तुम्ही आतापर्यंत टॉसमध्ये ऐकतोय का आपण सन्मान करूया. सन्मान आहे मनोज जवळ यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. जावली क्रिकेट असोसिएशन कार्यकारी सदस्य आणि जवळवाडीचे एक नामवंत क्रिकेटर, एक आक्रमक फलंदाज, त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. या वर्षीचं रबर बॉल क्रिकेट त्यांनी चांगल्या प्रकारे खेळलेला आहे आणि अशा खेळाडूचा आपण सन्मान करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. मैत्री ग्रुप आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॅटर हा पुरस्कार त्यांनी मिळवला. अशा खेळाडूचा या ठिकाणी आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलेला आहे. आता पुढील 17 कडे आपण वळूया. 17 क्रमांक 2 ला सुरुवात होईल आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जोडी आलेली आहे. घरात घरचे आकाश सुरू आहे आणि मालचुंडीचा वेदांत रवले हा युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाठवलेला आहे. गोलंदाजी मार्ग होती राहुल वांगडे, ज्यांनी बॅटिंग चांगली केली. राहुल वांगडे यांनी खास करून बॅटिंग करताना ज्या प्रकारचा खेळ त्यांनी उभा केला, वैयक्तिक 15 धावा त्यांनी योगदान दिलं आपल्या टीमला. आणि आता मॅचच्या सुरुवात होईल. चला SBM वॉरियर्स, थोडीशी आपण घाई करूया का. SBM वॉरियर्स या संघाबद्दल जर आपण चर्चा केली तर सचिन मोरे मामा आणि साहिल मोरे यांनी जो प्रयत्न केलेला या स्पर्धेच्या माध्यमातून, क्रिकेट या खेळाच्या माध्यमातून आपल्या आजोबांच्या आठवणी कशा प्रकारे जपता येतील याचाच प्रयत्न त्यांनी या संघाच्या माध्यमातून केलेला आहे. काळेश्वरी योद्धास म्हणजे मालचुंडी गावचं जे ग्रामदैवत आहे त्या नावाने संघ या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी झाला. मॅचच्या सुरुवात, पहिला बॉल राहुल वांगडे. आकाश सुर्वे यांना हा बॉल बांधून ठेवणार आहे, कारण राहुल वांगडे वेगावरती स्वार झाले आणि घरोंद्याची खेळपट्टी म्हटलं की ही खेळपट्टी वेगवान आहे, त्याच्यामुळे बॉल टप्पा पडल्यानंतर वेग चांगल्या प्रकारे धारण करतोय आणि तोच वेग या बॉलने धारण केला. बॉल डॉट आला, त्यामुळे या खेळपट्टीवरती एकदा बॉल टप्पा पडला की तो वेग पकडतोय निश्चित आहे. कमी गतीचा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये कोसुंबीचे समीर चिकणे करत होते. मैदानाच्या आतमध्ये रंगलेला हा दुसरा डाव. सायकल एंडला फलंदाज पुन्हा तयार. आकाश सुर्वे, फुलटॉस. इथे झेल निसटला. आकाश सुर्वे यांना जीवनदान मिळालं. आकाश सुर्वे यांना जीवनदान मिळतंय. संघाला राहुल वांगडे यांनी संधी निर्माण करून दिली होती, परंतु झेल पकडता आलेला नाही. जीवनदान मिळालं. कॅचेस विन द मॅचेस, पकडो क्या जीतो मॅच. फटका चांगला. बॅक टू द बॉलर. लॉंगअपला खेळाडू आहेत. सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे इथे पूर्ण केलेल्या आहेत. स्कोर बोर्डला चालना मिळाली. धावसंख्या 4 वरती जाऊन पोहोचली. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. राहुल वांगडे यांनी सुरुवात चांगली केलेली आहे. या मॅच मध्ये गोलंदाजी करताना अवघ्या 4 बॉलमध्ये 4च धावा दिलेल्या आहेत, म्हणजे काटकसरीची गोलंदाजी. लाईन मिस करून बसले. बॉल डॉट आलाय. या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव मिळणार नाहीये. कोल्हे टप्प्याचा बॉल आणि समोरच्या बाजूला असणारा खेळाडू बॉलवरती येईल. बॉलची फेकी करेल. सिंगल जाव या बॉलच्या पाठीमागे मिळते.
एकूण या ओव्हरमध्ये 6 बॉलचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्येचा पाठलाग करताना अवघ्या 5 धावा बनवू शकलाय संघ काळेश्वरी योद्धाच, प्रत्युत्तर देऊ शकलाय अवघ्या 5 धावेने. त्याच्यामुळे आता इथून येणारे 24 बॉल आणि 60 धावांची गरज. चला घाई करा टीम SBM वॉरियर्स, चला आपल्याला घाई करावी लागेल मित्रांनो. गोलंदाजी मार्गवरती करंडी गावचे ऑलराऊंडर खेळाडू विजय चव्हाण गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी मार्गवरती ते येत आहेत. तर बॅटिंग मध्ये एका बाजूला आकाश सुरू, आता यांना गिअर बदलावा लागेल. बॅटिंग मध्ये मोठ्या फटक्यांचं धाडस इथे करावं लागेल कारण आतापर्यंत त्यांची बॅट शांत आहे आणि किंबहुना या डावामध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये. तुम्ही पहिल्या ओव्हरचा खेळ जर तुम्ही टीम SBM वॉरियरचा पाहिला असेल ना तर पहिल्या ओव्हरमध्ये त्यांना 18 मिळाल्या होत्या आणि त्याचं प्रत्युत्तर त्यांना अवघ्या 5 धावा बनवलेले आहे टीम काळेश्वरी योद्धाजने. ऑन साइडला वेळेची अचूकता इथे साधताच येत नाहीये, सिंगल भीत आहे. आज वेळेची अचूकता साधावी लागेल परंतु आता स्ट्राईक करण्याला बॅटिंग मध्ये कोण येतोय? या दक्षिण जावलीतील मालसुंडी गावचा एक युवा ऑलराऊंडर खेळाडू, लेदर बॉलचे धडे गिरवणारा मालसुंडी गावचा वेदांत रवले. डावकुरे आताचा खेळाडू स्ट्राईक करेल, गोलंदाजी तर या खेळाडूने फार चांगली केली आहे, बॅटिंग कशा प्रकारे करेल आता हेच पाहावं लागेल. लेदर बॉलच्या बऱ्याचशा मॅचेस मध्ये या वेदांत रवलेने खेळ चांगला केलाय परंतु आज या रबर बॉल क्रिकेटमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. एक पाय पुढे काढला आणि पहिल्या बॉल पासून आक्रमणासाठी जात आहेत आणि कुठेतरी हीच गोष्ट वेदांत रवले यांना अडचणीमध्ये आणते. बॉल डॉट आलाय. ओ बाटची केडा बॉल पाठीमागच्या बाजूला. वेदांत रवले यांचे प्रयत्न सुरू आहेत. सिंगल एक डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळते. एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. धावसंख्या 7. एकूण 3 बॉलचा खेळ हा आतापर्यंत संपलेला आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. विजय चव्हाण मुभा देणार नाहीत फलंदाजांना. फलंदाजांना आपले स्ट्रोक इथे खेळावे लागतील. ओ टप्पा पडल्यानंतर बॉल खाली व्हायला शरीरापासून दूर गेला. आपण चर्चा केली की विजय चव्हाण सहजासहजी फलंदाजच्या रडारमध्ये बॉल टाकणारच नाहीत, त्याच्यामुळे फलंदाजांना स्ट्रोक बनवून खेळावे लागतील. म्हणजे ज्या प्रकारचा बॉल येतोय त्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल. बॉल हवेत खेळलाय, खेळाडू बॉलच्या खाली. ओ काय कॅच पकडलाय, विकेटचं बदल, खेळाडू बाद. एक चांगला कॅच समीर चिकणे यांनी या बॉलच्या पाठीमागे पकडलेला आहे आणि धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे टीम काळेश्वरी योद्धाज. या टीमची सुरुवात थोडीशी डगमग झालेली आहे. संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय, त्याच वेळेस मात्र एंट्री झाली मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. वागदरे गावचे एक नामवंत ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अमर शेलार. हो, अमर शेलार यांच्याकडे ती गुणवत्ता आहे, ती क्षमता आहे. आज त्यांना संकटमोचक बनावं लागेल. तारण हार म्हणून आता या मॅच मध्ये कामगिरी त्यांना करावी लागेल. अमर शेलार यांची बॅट जर या मॅच मध्ये तळपली तर मोठी वाटणारी धावसंख्या छोटी वाटायला वेळ लागणार नाही. इथे बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक 2चा खेळ संपला आणि अवघ्या 7 धावा काळेश्वरी योद्धाजने आतापर्यंत बनवलेल्या आहेत. आता 18 बॉल 58 ची गरज आहे. म्हणजे प्रति ओव्हरच्या पाठीमागे कमीत कमी 20 धावा, 19 ते 20 धावा इथे काळेश्वरी योद्धाजला बनवाव्या लागतील. जी सरासरी सुरुवातीच्या कालखंडामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये कितीची होती, तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये पहिल्या ओव्हरची जर आपण चर्चा केली ना तर ती सरासरी होती अवघी आणि अवघी 13 ची सरासरी होती, परंतु आता ती जाऊन पोहोचली 19 वरती. गोलंदाजी मार्गवरती ओव्हर नंबर 3 साठी अनुभवी खेळाडूचा पर्याय निवडलेला आहे. ज्यांनी आपल्या गोलंदाजीच्या तालावरती अनेक फलंदाजांना माघारी पाठवलं. निजरे गावचे सूर्यकांत शेडगे.
ओ बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये. आज आकाश सुर्वे यांच्याकडे फुटवर कमी पाहायला मिळत आहे या मॅच मध्ये. फुटवरचा स्पष्टपणे अभाव जाणवतोय. बॅट वरती बॉल चांगल्या प्रकारे येत नाहीये. जागेवरतून पाय रोवून खेळण्याच्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये. सिंगल एक डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळतीये. धावफलक चालवायचं असेल तर पायी चालवावे लागतील या मॅच मध्ये. परंतु एका बाजूला एक फिरकी गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे असे सूर्यकांत शेडगे पुन्हा तयार. साई 11चं क्रिकेट असेल किंवा निजरेगावचं क्रिकेट असेल, दक्षिण जावलीचं क्रिकेट असेल, चांगल्या प्रकारे त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये खेळलेलं आहे. सिंगल एक धाव. आता या मॅचची जबाबदारी अमर शेलार यांना आपल्या खांद्यावरती घ्यावीच लागेल, कारण तो अनुभव अमर शेलार यांच्या पाठीशी आहे किंवा गाठीशी आहे आणि त्यांना उभं राहावं लागेल आता संघाच्या पाठीशी. खोल टप्प्याचा बॉल समोर लॉंगॉनला या बॉलला दिशा दिलेली आहे. सिंगल एक डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. या बॉलला स्टॉप केलंय का? हो, आणखीन एका धावेचा प्रयत्न. हो, इथे 3 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील आणि या मॅच मध्ये आता अमर शेलार यांना स्ट्राईक जास्त करावं लागेल. आता प्रत्यक्ष त्या बॉलच्या पाठीमागे काय घडलेलं आहे पंच सांगतील. विकेटचं पतन आहे. ओके, म्हणजे एकच धाव घेतली जाईल आणि प्लस विकेट घेतली जाईल. अमर शेलार बिग विकेट गॉन. धक्का क्रमांक 2 काळेश्वरी योद्धाच. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आता विराज साळुंके मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. बॅटिंगसाठी तयार. ओ, या बॉलवरती काय झालेलं आहे तर हा बॉल पाठीमागच्या बाजूला एका सिंगल धावेसाठी चाललेला आहे. बाईच्या माध्यमातून ही सिंगल धाव आहे पण त्या ठिकाणी कळवत आहेत. सिंगल सोबत स्कोरबोर्ड पुढे. धावसंख्या 1 वरती 1 म्हणजे 11. डबल डिजिट मध्ये धावसंख्या पाहायला मिळते. 65चं प्रत्युत्तर. 14 बॉल 54ची गरज. हो, आल्या पावली या बॉल वरती दिलाय तडाका आणि उडवला विराज साळुंके आणि 6 धावेंचा भडाका षटकार. याच प्रकारची बॅटिंग आज विराज साळुंके यांना करावी लागेल. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं जहां जिंदगी मुझे हराना चाहती है, अरे लेकिन मैं बीच मैदान में लढना चाहता हूं. असा चांगला षटकार मारला. कमी गतीचा लोअर फुल टॉस. दोन धाव्या बॉलच्या पाठीमागे आलेल्या आहेत आणि स्कोरबोर्ड पुढे चाललाय. 3 ओव्हरचा खेळ संपला. 19 धावा 2 गडी बाद. 12 बॉल 46 धावांच्या मॅच मध्ये गरज आहे. 12 बॉल 46 म्हणजे प्रति ओव्हरच्या पाठीमागे 23 धावा तरी बॅटिंग करताना बनवाव्या लागतील. चला थोडीशी आपण घाई करूया का? टीम SBM वॉरियर्स आपण थोडीशी घाई करूया. विराज साळुंके 3 बॉल खेळले 8 वरती बॅटिंग करतायत. आकाश सुर्वे 9 बॉल खेळून 7 वरती बॅटिंग करतायत. गोलंदाजी मार्ग वरती संघ मालकाच्या भूमिकेमध्ये असणारे खेळाडू सचिन मोरे मामा मॅन फ्रॉम कुसुंबी गोलंदाजी मार्ग वरती संघ मालकाच्या भूमिकेमध्ये असणारे आता गोलंदाजी मार्ग वरती येत आहेत खेळाडू म्हणून सचिन मोरे मामा. समोर आकाश सुर्वे. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल अंपायर ग्रेडचं वाईड. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल.
वीस धावा आलेल्या आहेत. आकाश सुर्वे आज फॉर्मशी झगडतायत मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करावी लागेल. या खेळाडूवर ती क्षमता आहे, गुणवत्ता आहे, परंतु आज त्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. उजव्या स्टिकच्या बाहेरचा बॉल, हा दुसरा वाईट बॉल आहे. सचिन मोरे मामा म्हणलं की कुसुंबी गावचे एक भेदक गोलंदाज, ती भेदकता त्यांना इथे दाखवावी लागेल. परंतु एका बाजूला सामन्यामध्ये चांगलं कंट्रोल आणलेलं आहे, चांगली पकड मजबूत केली आहे टीम एसबीएम वॉरियर्सने. आता हीच पकड जर मजबूत करायची असेल ना टीम काळेश्वरी योद्धाजला, तर आता हातपाय चालवावे लागतील. फटका तर खेळलाय अनोख्या स्टाईलने, या बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. काय फटका खेळलाय. आकाश सुर्वे यांची बॅट तळपायला सुरुवात झाली. बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. एक नेत्रदीपक फटका, फोटोजेनिक स्ट्रोक आकाश सुर्वे यांच्या बॅट मधून आला. आता मॅच बनतीये आणि हो ती मॅच बनवावीच लागेल. आकाश सुर्वे यांची बॅट आता तळपू लागलीये. सूर आता त्यांना हळूहळू गवसलाय. समीकरण सांगूया 11 बॉल 38 मॅच ऑन. चला घाई करूया. 11 बॉल 38 ची गरज आहे. आकाश सुर्वे पुन्हा स्ट्राईक करतील. प्रेशर होतो या खेळाडूच्या डोक्यावरती या मॅचचं. ते या षटकाराने रिलीज केला असेल, कारण एकही मोठा फटका या खेळाडूच्या बॅट मधून आतापर्यंत आला नव्हता. लेट आला परंतु थेट आला. सोडून दिलाय अंपायर वाईड. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल आणि कुठेतरी ही गोष्ट टाळावी लागेल. सचिन मोरे मामा यांना बॉल योग्य दिशेने टाकावे लागतील. सोडून दिलाय. आणखीन एक वाईट बॉल. बाय वन गेट वन फ्री अशा प्रकारची ऑफर सचिन मोरे मामा यांच्याकडून. एक वरती एक वाईट बॉल फ्री येतोय. एक टाकला की त्याच्यानंतर आणखीन एक वाईट बॉल, म्हणजे जवळजवळ 4 वाईट बॉल टाकलेले आहेत. त्याच्यामुळे आता इथे सचिन मोरे मामा यांना चांगले बॉल कशा प्रकारे टाकता येतील, रिलीज करता येतील याचा प्रयत्न करावा लागेल. 11 बॉल 36 धावांची गरज. 11 बॉल 36 चा थरार. आता 11 बॉल मध्ये 6 बाहेर मारायचे. कमीत कमी 5 जरी मारले तरी मॅच आवाक्यामध्ये येऊ शकते आणि कुठेतरी हेच मोठे फटके एसबीएम वॉरियर्स रोखायचे त्या मॅच मध्ये. ओ खोलवर टप्प्याचा बॉल ओव्हर द विकेट. सचिन मोरे मामा आले. चांगला बॉल टाकलाय. समोर हा बॉल आकाश सुर्वे यांनी पाठवला. सीमारेषेच्या पलीकडे या बॉल वरती केलं आक्रमण. बॉल करतोय हवाई भ्रमण. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी जंग हत्यारों को लगता है इरादों को नहीं. आकाश सुर्वे यांचा मोठा टोला. सुरू झाला त्यांच्या बॅटचा बोलबाला. आता 9 बॉल मध्ये 30 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. आकाश सुर्वे मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला. आता शांत असताना समुद्र खवळला. ओ आता मामा यांचा चांगला बॉल. हमरी तुमरी सुरू आहे. बॉल डॉट टाकलाय. 8 बॉल 30 ची गरज. शेवटचे निर्णायक 2 बॉल. जो संघ या 2 बॉल वरती खेळ चांगला करेल त्याची या मॅच वरची पकड मजबूत. 50-50 मॅच. हाई बॉल समोरच्या बाजूला. लॉंग ऑफ बॉल सीमारेषा पार. षटकार. मैदानाच्या आतमध्ये आकाश सुर्वेचा धूमधडाका सुरू आहे. आज विजयसारखी लखलखणारी बॅटिंग सुरू केलीये. आता 7 बॉल 24 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. 7 बॉल 24 चा थरार या मॅच मध्ये. शेवटचा निर्णायक बॉल. आकाश सुर्वे तयार.
ओ इथे खोलवर टप्प्याचा बॉल त्याच्यावरती प्रहार केलाय. धावा किती घेणार? सिंगल घेणार, डबल घेणार? सिंगल घेऊन आकाश सुर्वे स्ट्राईक आपल्याकडे ठेवतायत. आता 6 बॉल 23 धाब्यांची गरज आहे. बॅटिंग करताना आकाश सुर्वे 15 बॉलच्या पाठीमागे 26 वरती बॅटिंग करतो. विराज साळुंके 3 बॉलच्या पाठीमागे 8 वरती. 6 बॉल 23 धाब्यांची या मॅच मध्ये गरज आहे. आणि या ओव्हरमध्ये जेवढ्या धावा कुठल्यात ना तेवढ्याच धावा आता टीम काळेश्वरी योद्धासला कुटायच्या आहेत. आणि याच धावांचा आता एसबीएम वॉरियर्सला बचाव करायचा आहे. 6 बॉल 23. आलेख ग्राफ जर आपण धावसंख्येचा पाहिला तर पहिल्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे धावा आल्या होत्या सचिन दादा रेवले यांच्या माध्यमातून आकाश सुर्वे यांनी जी बॅटिंग केली त्यासाठी 200 रुपयाचा पुरस्कार येतोय. आम्ही त्यांचे आभारी आहोत. परंतु सामना संपलेला नाहीये. सामना कोण संपवणार, कोण फिनिशर इथे होणार, बॅट्समन की बॉलर, काळेश्वरी योद्धाच की एसबीएम वॉरियर्स? गोलंदाजी मार्गवरती गेलाय बदल. आणि गोलंदाजी मार्गवरती कोणाला बोलवलंय? कुसुंबी गावचा समीर चिकणे गोलंदाजी मार्गवरती. समीर चिकणे पुन्हा तयार होतील. फिरकी गोलंदाज आहेत. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. फुल टॉस मेजवानीवरती मारला ताव. आकाश सुर्वे खाऊन गेला या बॉल वरती भाव. आणि पहिलाच बॉल ओव्हर मधला पाठवला सीमारेषा पार. बॅक ऑफ दी हँड टाकण्याचा प्रयत्न आणि तो बॉल ओळखला. फुलटॉस मेजवानी स्वीकार केली दोन्ही हाताने आणि त्या मेजवानीवरती ताव मारत बॉल पाठवला सीमारेषा पार. आता समीकरण बदललं. आता येणारे 5 बॉल आणि बनवायचे आहे धावा 17. मॅच बनली. आकाश सुर्वे यांनी ती मॅच बनवली. आता तीच मॅच समीर चिकणे बनवणार का? 5 बॉल 17चा थरार. अरे मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही. अरे रहा बनेगी तू आज कुछ तो कर तो सही. यावेळेला फटका आणखीन एक. डीप कव्हरला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठचा दुसरा मोठा हिट. काय बॅटिंग केलीये आकाश सुर्वे. या षटकारासाठी सचिन दादा रेवले यांच्या माध्यमातून 200 आणि येणाऱ्या षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे त्यांच्या माध्यमातून आकाश सुर्वेसाठी. आता इथून पुढे समीकरण किती आहे? येणारे 4 बॉल आणि 11 धाव्यांची गरज आहे. समीर चिकणे प्रेशर मध्ये आलेले आहेत. प्रेशर में कोई बिखर जाता है तो कोई निखर जाता है. आणि आज हो तो खेळ करावा लागेल क्योंकि दर्द सबके एक जैसे मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके निखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. कोण बिखरणार कोण निखरणार याची चर्चा पण करतोय. 4 बॉल 11ची गरज. 38 वरती आकाश सुर्वे. 17 बॉल या खेळाडूने खेळलेले आहेत. ओ इथे बॉल आता डॉट टाकलाय. चांगला बॉल टाकलाय. कमबॅक करणारा मनोबल वाढवणारा बॉल. समीर चिकणे कमबॅक केलंय. 3 बॉल 11ची गरज आहे या मॅच मध्ये. रंगलेला एक रोमांचक सामना. तुंबळ युद्ध, रोमांच आणि थरार. उंच नभांना बघून पंखांना नवीन बळ दे. जे स्वप्न पाहिलंय मनाशी आता त्याला गती दे. आणि तीच गती ते द्यावी लागेल या मॅच मध्ये. 3 बॉल 11चा थरार. समीर चिकणे विरुद्ध आकाश सुर्वे. इथे काय झालं? वाईट +1. अशा 2 धावा. टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. आवाज वाढला आता काळेश्वरी योद्धाचा. 3 बॉल 9ची गरज. 3 बॉल 9चा थरार.
समीर चिकणे विरुद्ध आकाश सुर्वे, कुणाच्या नावाची चर्चा होणार? ओ इथे आता बॉल चांगला टाकलाय, बॉल डॉट आलाय. आता 2 बॉल 9ची गरज, सामना संपलेला नाहीये, लढावं लागेल. अरे खरा योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो, अरे खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढायला तयार असो. अरे हो, इतिहास हा लढणाऱ्यांचाच होतो. आकाश सुर्वे पुन्हा तयार. ओ इथे काय झालं? वाईट +1, मॅच हेलकावे देते. संघ मालकांच्या बाजूने सामन्याचा विचार केला तर सामना कधी कुसुंबीला, कधी मालचुंडीला, कधी मालचुंडीवरतून कुसुंबीला असा सामना हेलकावे देतोय. खेळाडूंचा विचार केला तर कधी घरात गरला तर कधी कुसुंबीला चाललाय. असा सामना सुरू आहे. 2 बॉल 7ची गरज. आकाश सुर्वे यांनी जर षटकार मारला तर किशोर चिकणे आबा यांच्या माध्यमातून 201 रुपयाचं कॅश प्राइज. 2 बॉल 7 धावेंचा थरार. समीर चिकणे डावकर आताचे खेळाडूत कुसुंबी गावचे पुन्हा तयार. ओ इथे आता काय झालेलं आहे? वाईड आणि त्याच्यावरती 1 फ्रॉम दी ओव्हर ही सूचना दिलेली आहे. आता 2 बॉल 5ची गरज आहे. 2 बॉल 5चा थरार. 6 बॉल 23चा सामना येऊन ठेपलाय 2 बॉल 5 वरती. म्हणून तर म्हणतात ना, क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. याच्यामध्ये कधी काय होईल याचा नेम नाहीये. चला मित्रांनो, फिल्डिंग लावा. SBM फिल्डिंग लावा. 2 बॉल 5चा थरार. नव्याने सुरुवात करावी लागेल. पाठीमागे काय घडलं याचा विचार करून चालणार नाही. पुढे चांगलं काय करता येईल याचा प्रयत्न आता समीर चिकणे यांना करावा लागेल. परिस्थिती बदलते, वेळ बदलते आणि समीर चिकणे यांना तेच करावं लागेल, कारण मावळणारा सूर्य हा पुन्हा उगवतो. समीर चिकणे आता पुन्हा चांगले बॉल टाकणार का? की एका बाजूला आकाश सुर्वे ज्यांनी चांगली बॅटिंग केली आहे ते मोठे फटके मारणार का? आता येणारे 2 बॉल 5 धावेंची या मॅच मध्ये गरज आहे. ओ कमी गतीचा टाकला. पंचांकडे अपील केली आहे. सामना संपलेला नाहीये. आता 1 बॉल आणि बनवायच्या आहे धावा 5. हिरो बनण्याची संधी या मॅच मध्ये आहे. जर हा कारनामा आकाश सुर्वे यांनी केला तर वर्षभर हे नाव आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. परंतु इथे जर हा बॉल डॉट टाकला, जर सामना वाचवला तर मात्र प्रत्येक खेळाडू येऊन समीर चिकणे यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देईल. काय होईल, काय नाही होणार, हृदयाची धडधड धगधग वाढत चालली आहे. कोण होणार नायक, कोण होणार खलनायक? आणि इथे काय झालं? सामना संपायचं नाव घेत नाहीये. 1 बॉल 4ची गरज. सामना देखील संपत नाहीये. मॅच जर टाय झाली तर दोन्ही टीमला 1-1 पॉइंट दिला जाईल. 1 बॉल 3ची गरज आहे. 1 बॉल 3. समीर चिकणे विरुद्ध आकाश सुर्वे. आणि हा बॉल 1 टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाश सुर्वेने सामना खेचून आणला आणि हा सामना संघाला जिंकून दिलाय. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स आकाश सुर्वे. जबरदस्त बॅटिंग केली आहे, जबरदस्त खेळ केलाय. मनोज जवळ यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आकाश जवळ साठी आहे, आकाश सुर्वे यांच्यासाठी आहे, माफ करा. आणि तो पुरस्कार आपण त्यांना प्रदान करूया. काय बॅटिंग केली आकाश सुर्वे यांनी, बॅटिंग केली आहे बहारदार आणि या मॅचचा ठरलाय विजयाचा आकाश सुर्वे शिलेदार. 42 धावा आकाश सुर्वे यांनी कुटलेले आहेत आणि आपण त्यांना देऊया प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. या आकाश सुर्वे, प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्हाला दिला जाईल.
चला मैदानाच्या आतमध्ये पुढील टीम मैदानाच्या आतमध्ये चला. राजधानी 11 विरुद्ध पाबळ पॅन्थर. चला आपण या आणि आकाश सुर्वे आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आपण या अशी विनंती आहे. आपण त्याला देऊया प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. आकाश सुर्वे या.